मंडळी, जय जवान जय किसान. आजकाल मार्केटमध्ये आपण जातोय, परंतु आपल्याला खात्रीशीर फळं खायला मिळत नाहीत. आज आपण अशा एका ठिकाणी आलेलोय, सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील लिंब या ठिकाणी आलेलोय. तसं बघायला गेलं तर हा प्लॉटचा मालक माझे मित्रच आहे, संदीप कदम आणि अमर सावंत यांची. आपण कलिंगडाच्या प्लॉट वरती आलेलोय. साधारणतः आता 30 गुंठ्याचा इथं प्लॉट आहे आणि अजून 2 एकराचा प्लॉट लावलेला आहे. तो अजून खाण्यासाठी आलेला नाही. हा प्लॉट बऱ्यापैकी जवळपास खाण्यासाठी आलेला आहे. आज या संपूर्ण प्लॉटची माहिती घेण्यासाठी आपण लिंब मध्ये आलेलो आहे. आपल्या बरोबर तुम्ही बघू शकताय जबरदस्त असा माल लागलेला आहे. साधारणतः 4-5 किलोचे आसपास मापाची फळं येते आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ही फळं बघू शकताय. व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व फळं बघू शकता. एकदम निरोगी आणि चांगल्या क्वालिटीची फळं आहेत. त्याचबरोबर संदीप कदम आपल्या बरोबर आहेत. मित्रांनो बघा, कलिंगडाचा प्लॉट आहे. साधारण 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. आपण या प्लॉट विषयी संपूर्ण माहिती व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे की हा प्लॉट, आता जे 2 मित्र आहेत यांचं एक असं ध्येय की हे डायरेक्ट माझ्या शेतातून डायरेक्ट कस्टमर पर्यंत जावं. आणि फळाची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकताय, एकदम जबरदस्त क्वालिटी. आता हे फळ साधारणतः माझ्या मते, माझ्या अंदाजे 5 किलोच्या आसपास, 4 ते 5 किलोच्या आसपास हे फळ आहे. आणि जबरदस्त निरोगी, कुठं डाग नाही, काय नाही, जबरदस्त असं हे कलिंगडाचं फळ आहे. आपल्या बरोबर संदीप कदम आहेत. नमस्ते. नमस्ते. साधारण आता किती महिन्याचा प्लॉट आहे किंवा काय, या प्लॉटच्या आधी किती मशागत, किती महिन्याचं पीक आहे, काय लोकांना सांगचाल? कलिंगडाचं पीक हे मुख्यतः 60 दिवसाचं पीक असून 60 दिवसाचं पीक असून जर बी लावली तर ते 75 दिवसाचं पीक आहे. आणि रोप लावली तर 60 दिवसातच पीक काढता येतं. शक्यतो टायमिंग कमी राहतो रोप लावल्यामुळे. साधारण आता तुम्ही सांगितलं की हा 60 दिवसाचा किंवा 75 दिवसाचं पीक आहे. आता आपण किती लागण केली किंवा काय? हे जवळजवळ 27 गुंठ्याचा प्लॉट असून आहे की नाही, 5,600 रोपं बसलेले आहेत. 1 फुटाच्या ह्याने लागण केलेली आहे. लागवडीला किती खर्च आला किंवा काय? लागवडीला एक रोप साधारण मला ₹2.70 भेटलेला आहे जागेवरती. टोटल खर्च किती आला होता किंवा काय? टोटल खर्च रोपांचा जवळजवळ 15,000च्या आसपास गेलेला आहे. त्यानंतर बाकी शेणखत वगैरे काय वापरणी केली? शेणखत हे पूर्ण देशी गाईचं शेणखत. 7 डम्पिंग आपण ढगेवाडी म्हणून एक गाव आहे. हा बरोबर, गोशाळा आहे. तिथं गोशाळा आहे. तिथं फक्त देशी गायी असतात. तिथल्या देशी गाईचं आपण 7 डम्पिंग ह्याला शेणखत आणि 2 ते 4 दिवस बकरी बसवलेली आपण, म्हणजे जेणेकरून सेंद्रिय फळं खायला गर्भ आपण जास्त वाढवला. आणि ज्या वेळेला आपण लागण केली, रोपं लावली, त्याला एकही हाताने आपण खत टाकलं, रासायनिक खत टाकलेलं नाही. आपण दिलेलं आहे, पण ती वॉटर सुलेबल, जे काय टेक्नॉलॉजी मधून असेल ती वॉटर सुलेबल आणि फवारणी. पण असं जास्त त्याला सेंद्रिय गर्भाचं प्रमाण आपण या फळाला जास्त दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून आता पीजीआर कंपनीचं आपण हे वापरलेले आहेत. कुठल्या कंपनीचं? पीजीआर बोरगाव म्हणून कंपनी आहे, त्यांचे आपण हे वापरलेले आहे. ते हाय केमिकल रिएक्शन नाही त्याला, एकदम टेक्नॉलॉजी चांगली आणि त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे. तुम्ही फळ बघू शकता, कुठेही व्हायरस नाही. साधारणतः आता काय दर चाललाय किंवा तुमची काय अपेक्षा आहे? ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, मी पुण्यामध्ये गेलो होतो एक 1.5 आठवडा झाला असेल. तर मी फळ घेतलं, एवढंच फळ घेतलं असेल मला, म्हणजे मला दिलं 170 रुपयाला. घरी आणलं, मला मोठं वाटलं, मी कापलं आणि आमच्या फॅमिलीने खाल्लं, सगळीच आजारी पडलो. डॉक्टरकडे गेल्यानंतर कळालं की त्याला इंजेक्शनचा प्रमाण नाही का, म्हणजे लाल होण्यासाठी. मग ती आता बाहेरून फळं घ्यायची का नाही असा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे अशी जी विकाय असतात रस्त्यानं, सांगायचं म्हणजे जे कलिंगड फळ आहे का नाही, त्या कलिंगड फळातलं काय असतं, हे जे देठ असतं, हे देठाला वरून तोडलेलं जातं आणि हिथं सुरबींची एकदम सॉफ्ट हे इंजेक्शन दिले असतं. त्यामुळे फळाची गोडी आणि ही जास्त वाढतं. पण त्यातलं रिएक्शन म्हणलं तर शरीराला इफेक्टिव्ह जास्त आहे. पण आपण फळ थोडस कमी लागलं आपल्या गोडीला, आपलं काही ट्रीटमेंट नसणार आहे, आपण डायरेक्ट ग्राहकापर्यंत देणार आहे.
कारण आपण काय कुठलीही ट्रीटमेंट करणार नाही, कारण ते आपल्याला भेटणार पण नाही. ते व्यापाऱ्यांना केमिकल ट्रीटमेंट काय देणार नाही. व्यापाऱ्यांना ते भेटतं, त्यांचे ते सेटिंग असते त्यांना त्या पद्धतीने भेटतं, पण आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट हे फळ मार्केटला विकणार आहे. म्हणजे स्वतः त्याला दुष्परिणाम तुम्ही भोगलाय आणि त्यातून तुम्ही ठरवलंय हा, ना? त्यातून ठरवलं की आपण जी गोष्ट ग्राहकापर्यंत, ठीक आहे शेती हा व्यवसाय आहे, पण आपल्याला तो व्यवसाय प्रामाणिक करायचा आहे. हम्म. म्हणजे त्यातून असं नको की आपल्याला काही गोष्टी म्हणजे इफेक्टिव्ह देऊन दुसऱ्याला म्हणजे शरीराला बाधककारक गोष्टी देऊन त्यासाठी उत्पन्न वाढवायचं, हा आमचा कधी हेतू नाही. आम्हाला उत्पन्न वाढवायचे, पण ते सेंद्रिय गर्भानं आणि त्याचा दुष्परिणाम कमी व्हावा लोकांना, म्हणजे किंवा न व्हावा याच्यासाठी आम्ही आता एक मार्केट चेन बघितली तर आता मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो माल तर आता 30 रुपये 40 रुपये किलो म्हणतात, आणि ज्या वेळेला आपण हे जर व्यापाऱ्यांना विकायला गेलो तर 12, 13, 14 रुपये असं म्हणतात. तर आमचे असं विचार चाललेला आहे की सरासरी आपण 20 रुपये किलोनं ग्राहकांपर्यंत डायरेक्ट आपण हा माल शेतकरी देऊया. to ग्राहक. कारण डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक. ह्याला पिकवण्याचा खर्च पण भरपूर आलेला आहे. ज्या पद्धतीने शेणखत वापरले, ज्या पद्धतीने बकरे बसवले, त्यामुळे खर्चही मोठा आला. 20 रुपये हे जास्त नसून ग्राहकांना खायला चांगलं फळ लागेल, थोडं गोडी कमी राहील व्यापाऱ्यांपेक्षा. कारण त्याचं कारण सांगितलं, इरोस्ट्रोबिनचे इंजेक्शन आपण देणार नाही, किंवा ते पाण्यातून बुडवून काढते ते इरोस्ट्रोबिन मधूनच काढले जातं. तसं काही प्रक्रिया न करता आपण डायरेक्ट माल मार्केटला देणार. म्हणजे जो ओरिजिनल माल आहे. जो माल चकाकी जास्त शाईनचा दिसतो तो टोटली इरोस्ट्रोबिन मधून काढलेला असतो माल, किंवा आपण फक्त पुसून घेतलेला आहे माल तरी तुम्हाला अजून तो हे वाटतोय, जास्त शाईन वाटत नाही. नाही शाईन आहे ना. शाईन सेंद्रिय कार्बामुळे बऱ्यापैकी शाईन आहे. नाही, पण जे इरोस्ट्रोबिनची जी शाईन असते त्या पद्धतीने नाही. एकदम हिरवगार दिसतंय. ते काय करते ते केमिकल वगैरे काय बुडवत असतील, आपला तसला प्रकार नाही. आणि अवश्य अजून तर आपला पीक 5 ते 7 दिवस प्लॉट राहणार आहे, नाही का, म्हणजे तोपर्यंत तोड होणार नाही. आवश्यक ग्राहकांनी यावी, विजिट द्यावी, बघावं, नंतर हाताने तोडून हाताने तोडून खाऊ. साधारणतः 20 रुपये किलोनं तुम्ही ग्राहकांना दिलं जाणार आहे. आणि एखाद्याला समजा इकडे प्लॉटवर याला जमलं नाही, त्यांची जर ऑर्डर असली 100-200 किलो, 200-300 किलो असेल तर आपण घरपोच सेवा करू त्यांची, काय अडचण नाही. नक्की आसपास तुमच्या लिंब परिसर, सातारा परिसर, सातारा परिसर, सातारा तालुक्यात कुठेही जरी असेल, आणि समजा कोरेगाव असेल किंवा इतर तालुका जरी असेल, पण जर त्या पद्धतीत त्यांची ऑर्डर असेल तर आपण अवश्य पोच करू. आता साधारण आता हा 30 गुंठ्याचा फळ आलाय, अजून याच्या नंतर आपलं किती फळ आहे? त्याच्यानंतर हा 30 गुंठ, पण अजून आपले 2.25 ते 2.5 एकर अजून रान आहे आपल्याकडे कलिंगडाचं. स्टेप न लावलंय. स्टेप न लावले. ते आपले 1 महिन्यानंतर तुम्हाला चालू होईल. आता 30 गुंठ्याचा प्लॉट तयार आहे आता आपला. आपण हा 2 दिवसात म्हटलं तरी चालू करू शकतो. हार्वेस्टिंग करू शकतो. 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त. मित्रांनो बघू शकताय, कलिंगडाची क्वालिटी तुम्ही चांगली, एकदम जबरदस्त क्वालिटी तुम्ही बघू शकताय. आणि त्याचबरोबर आहे का नाही, तुम्हाला आज घरपोच सुद्धा हा माल मिळणार आहे. आपण मार्केट मधनं घेतोय, आपल्या सर्वांना माहिती, घेताना आपला विश्वास बसना, फळं खावी का नाही. परंतु आज शेतकऱ्याच्या आपण बांधावरती येऊन मुलाखत घेताय, यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आपला द्या की व्हिडिओच्या माध्यमातून सांगा. 77 91 62 05. बघा, या कॉन्टॅक्ट नंबरच्या थ्रू तुम्ही संपर्क साधू शकताय. या फळाला म्हणजे या फळाला येऊन तुम्ही भेट देऊ शकताय, शेतीला येऊन भेट देऊ शकताय. आणि जबरदस्त क्वालिटीची कलिंगड या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वांनी एकदा जरूर भेट द्या, किंवा तुम्हाला जाग्यावरती सुद्धा हा माल उपलब्ध होईल. त्या पद्धतीनं तुमची म्हणजे त्यांना ट्रान्सपोर्टिंग परवडलं पाहिजे. 200-300 किलो तरी तुमचा घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे, आणि त्याची काही जास्त रक्कम होणार नाही. 20 रुपये किलोनं एकदम परफेक्ट आणि ओरिजिनल माल मिळणार आहे. मित्रांनो, मुलाखत आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. बाजारात फळं एकदम खावी का नाही अशा पद्धतीत आहेत, तर काय केलं जाते, प्रक्रिया नसती नक्की त्याच्यावर काय केली जाते? आपण बघता आता काय काय व्हिडिओ पडतात बघा, केळीचे आपण ते बुडवून काढले जाते इरोस्ट्रोबिन मधून किंवा जिब्रायलिक मधून, असं काहीतरी ती प्रक्रिया केली जाते. त्या पद्धतीने ते इरोस्ट्रोबिनच्या किंवा पाण्यातून बुडवली जाते किंवा हे देतात दिली जाते. त्याचं रिएक्शन म्हणलं तर जास्त लगेच फळ लहान मुलांना खायला एकदम घातक आहे ते फळ, कॅन्सर पर्यंत जाऊ शकतं. कारण आता तुम्ही बघू शकता आपले केमिकल रिएक्शन कॅन्सरचं पण प्रमाण वाढायला लागले. आपण वापरलेले PGR कंपनीचे स्प्रे घेतलेले, सगळे हे घेतलेले, कोणतीही कंपनीचे, म्हणजे PGR म्हणजे तुम्हाला माहिती आहे सॉफ्ट एकदम मांसळीत असतात, त्याला रिएक्शन जास्त होत नाही, पण हे इफेक्ट जास्त होते.